तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी मला कमेंट्स करत होते, की सर तुम्ही इतिहास व राज्यशास्त्र विषयासाठी महत्त्वाचे प्रश्न सांगा. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इतिहास व राज्यशास्त्र या विषयासाठी कोणते प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इतिहास विषयामध्ये आपला पहिला धडा आहे इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा. आता ह्या धड्यातले कोणते प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. आता बघा या धड्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा, या दोन्ही रिकाम्या जागा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. हा देखील प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे टिपा लिहा. आता टिपा लिहामध्ये द्वंद्ववाद ही टिप तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. आता बघा हा प्रश्न तुम्हाला 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. आता बघा यासाठी हे तीनही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असतात. यामध्ये पहिला प्रश्न आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे 4 वैशिष्ट्ये कोणते. आणि तिसरा प्रश्न आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. आता हे 3 प्रश्न पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे. आता बघा तिसरा प्रश्न तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये देखील विचारला गेलेला आहे. यानंतर बघा संकल्पना चित्रासाठी हे संकल्पना चित्र तुम्हाला 2 गुणांसाठी महत्त्वाचं असणार आहे. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. तर बघा हे होते तुमच्या पहिल्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर आपला दुसरा धडा आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. आता ह्या धड्यातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे तर बघा प्रत्येक धड्यासाठी रिकाम्या जागा आणि पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून द्या हे 2 प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचे असणारच आहेत. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये बघा बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा पुढील तक्ता पूर्ण करा किंवा संकल्पना चित्र पूर्ण करा या प्रश्न प्रकारासाठी हा तक्ता तुम्हाला परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणार आहे. हा प्रश्न तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा आपला तिसरा धडा आहे उपयोजित इतिहास. आता बघा ह्या धड्यासाठी रिकाम्या जागा आणि पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा हे 2 प्रश्न प्रकार महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर टिपा लिहामध्ये उपयोजित इतिहास आणि अभिलेखागार या 2 टिपा तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. यानंतर बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. आता ह्या प्रश्न प्रकारासाठी हे तिन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. आणि तिसरा प्रश्न आहे इतिहासाच्या साधनाचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. हे 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असतात. यामध्ये दुसरा प्रश्न मला 2022च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. आता बघा ह्या धड्यामध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा. आता ह्या प्रश्न प्रकारासाठी हे संकल्पना चित्र तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. हे संकल्पना चित्र तुम्हाला ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. यानंतर बघा हे देखील संकल्पना चित्र तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर हे देखील संकल्पना चित्र तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे. आता बघा ह्या धड्यातले तिन्ही संकल्पना चित्र ऑलरेडी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. आता हे संकल्पना चित्र तुम्हाला 2026च्या परीक्षेसाठी देखील महत्त्वाचे असणार आहे. यानंतर बघा आपला 14 धडा आहे भारतीय कलांचा इतिहास. आता ह्या धड्यामध्ये रिकाम्या जागा आणि पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा हे 2ही प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचे आहेत. यानंतर टिपा लिहामध्ये मराठा चित्रशैली आणि हेमाडपंथी शैली या 2 टिपा तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे. यानंतर बघा या धड्यामध्ये पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा. यामध्ये हे 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असतात. ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीचे वैशिष्ट्ये सदोदाहरण स्पष्ट करा. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. आणि तिसरा प्रश्न आहे कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहे हे स्पष्ट करा. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. आता ह्या धड्यामध्ये हे 3 प्रश्न पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा या प्रश्न प्रकारासाठी महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा आपला 5वा धडा आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता ह्या धड्यामध्ये रिकाम्या जागा भरा. त्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा हे 2 प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचेच असणार आहेत. यानंतर पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. यासाठी हे 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यापैकी एक तरी प्रश्न तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता बघा पहिला प्रश्न आहे प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. आणि तिसरा प्रश्न आहे सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. तर हे 3 प्रश्न ह्या धड्यातले सगळ्यात महत्त्वाचे असतात. यापैकी एक तरी प्रश्न तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा आता ह्या धड्यामध्ये हे संकल्पना चित्र महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये बघा स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे यांची नावं तुम्हाला लिहायचे. कोणतेही 4 नावं तुम्हाला 2 गुणांसाठी लिहायचे असणार आहे. यानंतर बघा आपला 6वा धडा आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. आता ह्या धड्यामध्ये रिकाम्या जागा भरा
आणि पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून द्या. हे दोन्ही प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचे. आता टिपा लिहामध्ये तर बघा मनोरंजनाची आवश्यकता आणि मराठी रंगभूमी ही टिप तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. आता बघा मराठी रंगभूमी यावरती तुम्हाला 2023च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. यानंतर बघा पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा. यामध्ये चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. तर हा प्रश्न तुम्हाला ह्या धड्यामध्ये अभ्यासायचा असणार आहे. यानंतर बघा आपला पुढचा धडा आहे खेळ आणि इतिहास. आता ह्या धड्यामध्ये देखील रिकाम्या जागा आणि पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून द्या. हे दोन प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचे आहेत. टिपा लिहामध्ये खेळणी आणि उत्सव ही टिप तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. यानंतर बघा पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा. यामध्ये पहिला प्रश्न आहे खेळण्यांद्वारे इतिहासावरती प्रकाश पडतो. आता हा प्रश्न तुम्हाला 2025 आणि 2022च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे मैदानी खेळ आणि बैठे खेळ यातील फरक स्पष्ट करा. आता हा प्रश्न देखील 2022च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. म्हणजे हे दोन्ही प्रश्न तुम्हाला 2026च्या परीक्षेसाठी देखील महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा आपला 8वा धडा आहे पर्यटन आणि इतिहास. आता बघा या धड्यामध्ये रिकाम्या जागा तर तुम्हाला महत्त्वाचेच आहे. त्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून द्या. हा देखील प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे पुढील विधानी सहकार्य स्पष्ट करा. आता ह्या प्रश्न प्रकारासाठी हे दोन प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत. ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. तर हा प्रश्न तुम्हाला 2022च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन व्हावा किंवा जपला जावा यासाठी उपाय सुचवा. आता हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा आता ह्या धड्यामध्ये हे संकल्पना चित्र तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. ज्यामध्ये पर्यटनाचे 4 प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत. हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हा आपला 9वा धडा आहे. आता ह्या धड्यामध्ये रिकाम्या जागा भरा आणि पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करा. हा प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा. आता बघा यासाठी हे दोन्ही विधानं तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे. यापैकी एक तरी विधान तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आता पहिलं विधान आहे अभिलेखागारे व ग्रंथालय नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. आता हा प्रश्न 2023च्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे. यामध्ये हा प्रश्न 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. आता बघा ह्या धड्यामध्ये हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा ह्या धड्यामध्ये हे संकल्पना चित्र महत्त्वाचं असणार आहे. कोशाचे 4 प्रकार तुम्हाला लिहायचे असणार आहेत. तर बघा हा प्रश्न बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर बघा हे होते तुमच्या इतिहास विषयाचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा राज्यशास्त्र विषयामध्ये कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे ते आता आपण बघूया. आता राज्यशास्त्र विषयामध्ये आपला पहिला धडा आहे संविधानाची वाटचाल. आता ह्या धड्यामध्ये रिकाम्या जागा भरा. यासाठी हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. आता हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आता ह्या प्रश्न प्रकारासाठी पहिल्या धड्यातनं हे तिन्ही विधानं तुम्हाला महत्त्वाचे असणार. आता पहिलं विधान आहे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. आता हे विधान चूक आहे की बरोबर आहे ते तुम्हाला सहकारण स्पष्ट करायचं असणार आहे. त्यानंतर दुसरं आहे माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारात गोपनीयता वाढली आहे. तर हे देखील विधान तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. आणि तिसरं विधान आहे संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. आता ह्या देखील विधान तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. आता बघा ही तिन्ही विधानं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. या धड्यातनं एकतरी विधान सहकारण स्पष्ट करा यासाठी तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर बघा पुढील संकल्पना स्पष्ट करा म्हणजे टिपा लिहा. यासाठी हक्क आधारित दृष्टिकोन आणि माहितीचा अधिकार या 2 टिपा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे असतात. यानंतर बघा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असतात. ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले. हा प्रश्न बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे नेमकं काय. तर हा देखील प्रश्न तुम्हाला ह्या धड्यामध्ये महत्त्वाचे असतात. तर बघा पहिला धडा तुम्हाला राज्यशास्त्र विषयातला सगळ्यात महत्त्वाचा धडा आहे. यामधले मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. यानंतर बघा आपला दुसरा धडा आहे निवडणूक प्रक्रिया. आता यामध्ये रिकाम्या जागा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहे. त्यानंतर पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. आता ह्या प्रश्न प्रकारासाठी हे विधान तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. आता विधान काय तर बघा निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. हे विधान चूक आहे की बरोबर आहे ते तुम्हाला सहकारण स्पष्ट करायचं असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये बघा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न हे तीनही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे. यापैकी एक तरी प्रश्न तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. कारण बघा हे प्रश्न बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला रिपीटिव्हली विचारले गेले. यानंतर बघा आपला तिसरा धडा आहे राजकीय पक्ष. आता बघा ह्या धड्यामध्ये देखील रिकाम्या जागा महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न प्रकार पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकार्य स्पष्ट करा. यामध्ये पहिला प्रश्न आहे राजकीय पक्ष शासन व जनता यातील दुवा म्हणून काम करतात. आणि दुसरं विधान आहे शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. आता ही दोन्ही विधानं तुम्हाला महत्त्वाची असतात. यामध्ये बघा दुसरं विधान बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं गेलेलं आहे.
यानंतर कुटिंग संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये राष्ट्रीय पक्ष ही संकल्पना तुम्हाला महत्त्वाची असते. यानंतर बघा पुढे आपला चौथा धडा आहे सामाजिक व राजकीय चळवळ. यामध्ये रिकाम्या जागा तुम्हाला महत्त्वाच्या आहे. त्यानंतर बघा संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये आदिवासी चळवळ ही चळवळ तुम्हाला महत्त्वाची असते. यावरती बरेच वेळा बोर्ड एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. यानंतर बघा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये हे तिन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असतात. ज्यामध्ये पहिला प्रश्न पर्यावरण चळवळीचे कार्य लिहा. हा प्रश्न बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न हे दोन्ही प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचे असतात. यानंतर बघा चौथा प्रश्न आहे पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकार्य स्पष्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. हे एक विधान तुम्हाला महत्त्वाचं आहे. आणि नंतर बघा दुसरं विधान आहे चळवळींना खंबीर नेतृत्वाची गरज नसते. हे देखील विधान तुम्हाला महत्त्वाचं असतं. आता बघा ह्या दोन्ही विधानांपैकी एक तरी विधान तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. कारण ही दोन्ही विधान बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले. यानंतर बघा आपला शेवटचा आणि 5वा धडा आहे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. आता बघा ह्या धड्यामध्ये रिकाम्या जागा तुम्हाला महत्त्वाच्या असतात. त्यानंतर बघा पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये हे विधान तुम्हाला महत्त्वाचं असतं. लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते. आता बघा हे विधान देखील तुम्हाला 2026च्या परीक्षेसाठी महत्त्वाचं असणार. त्यानंतर बघा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी हे तिन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार. यापैकी एक तरी प्रश्न तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता बघा हे प्रश्न बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये देखील तुम्हाला विचारले गेलेले आहे. यानंतर बघा ह्या धड्यामध्ये एक संकल्पना चित्र आहे. हे देखील संकल्पना चित्र तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आता हा प्रश्न ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये इतिहास व राज्यशास्त्र विषयातील महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले जे तुम्हाला 2026च्या बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला हे नक्की सबस्क्राईब